आपल्या घरात 3 फेज आहे का सिंगल फेज आहे हे आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पॉइंट नंबर 1, सिंगल फेज. तर मित्रांनो, सिंगल फेज मध्ये कमी लोडच्या डिव्हाइस चालतात. फ्रीज, फॅन, टीव्ही, चार्जर या ठिकाणी सिंगल फेजचा वापर केला जातो. त्यामध्ये मोस्टली बहुतेक वेळा आपण एक फेज वायर आणि एक न्यूट्रल वायर असते. आता मित्रांनो, 3 फेज विषयी माहिती समजून घेऊया. तर मित्रांनो, 3 फेज मध्ये जास्त लोड असतो. जास्त करून 3 फेज म्हणजे 3 वायर असतात, 3 फेज असतात. आय, वाय, बी तिन्ही फेज वापरले जातात मित्रांनो. तर हे 3 फेज कमीत कमी 400 व्होल्टेजच्या वर करंट कॅपॅसिटी असते. तर त्यामुळे लोड पण त्याचप्रमाणे स्मूथ आणि जास्त असतो. तर मित्रांनो, ह्यासाठी आपण वापरतो मशिनरी, मोठे दुकाने, मोठी फॅक्टरी, वर्कशॉप, कारखाने या ठिकाणी मशिनरी, लिफ्ट या ठिकाणी मित्रांनो आपण 3 फेजचा उपयोग करतो. तर मित्रांनो, सांगायचं हेच आहे की सिंगल फेज आणि 3 फेज ह्या दोघांमध्ये एकच इम्पॉर्टंट आहे. 3 फेज हा मोठ्या हेवी लोड साठी वापरला जातो आणि सिंगल फेज हा फक्त घरात वापरला जातो. कमी लोड म्हणजे त्याच्यामध्ये 240च्या व्होल्टेज नुसार कॅपॅसिटी असते. म्हणजे कमी लोड साठी सिंगल फेज आणि जास्त लोड साठी 3 फेज. सगळ्यात मोठा फरक म्हणजे सिंगल फेज मध्ये आपण जास्त लोड दिला तर एमसीबी ड्रॉप होतो आणि तो ट्रिप मारतो. पण 3 फेज मध्ये असं होत नाही मित्रांनो. 3 फेज मध्ये तिन्ही फेज असल्यामुळे तो तिन्ही कॅपॅसिटी मध्ये जातो, तिन्ही फेज मध्ये लोड टाकतो. त्याच्यामुळे आरामात फेज चालू शकतो, लोड आरामात होऊ शकतो, त्याचं खाली पार रूपांतर होऊ शकतं. आता आपण वायरचा फरक जाणून घेऊया. तर मित्रांनो, सिंगल फेज मध्ये 2 वायर असतात, एक आपली न्यूट्रल आणि एक फेज. पण 3 फेज मध्ये 4 वायर असतात. तर आपलं बघा, 3 वायर मध्ये आय, वाय, बी या तिन्ही फेज असतात. एक न्यूट्रल वायर, न्यूट्रल ब्लॅक वायर असते. तर अशा 4 प्रकारच्या वायरी असतात. न्यूट्रल, फेज, सिंगल फेज मध्ये 2 वायरी, तर 3 फेज मध्ये 4 वायरी. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे सिंगल फेज कसा ओळखायचा आणि 3 फेज कसा ओळखायचा. तर मित्रांनो, 3 फेज मध्ये 3 वायर असतात आणि ते मीटरला 3 वायरी असतात आणि 3 इंडिकेटर पण असतात. पण सिंगल फेज मध्ये मित्रांनो 2 वायरी असतात. त्याच्यामुळे सिंगल फेज आणि 3 फेज ओळखायला खूप सोपं आहे. आता प्रश्नांक लक्षात येऊया. तर मित्रांनो, आपल्या घरात कमी लोड असेल तर मित्रांनो कमी लोड साठी सिंगल फेज बेस्ट आहे. कमी लोड म्हणजे फॅन, लाईट, टीव्ही, चार्जर, फ्रीज असे कमी लोड, आपली वॉशिंग मशीन असेल तर कमी लोड साठी, छोट्या लोड साठी सिंगल फेज पुरेसा आहे. पण ईव्ही चार्जर, मोटर अशा ठिकाणी 3 फेज खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, 3 फेजचं कनेक्शन करताना खूप सेफ्टी आणि बॅलन्स लोड नुसार 3 फेजचं कनेक्शन करा. जेवढा लोड तेवढं बॅलन्स नुसार कनेक्शन करा. आणि अशाच कंटेंट साठी आपल्या चॅनलला आताच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर टेक केअर मित्रांनो, आम्ही अशीच माहिती आणत राहू. तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. टेक केअर.